थँक्यू. मी कॉन्स्टेबल जगदाळे, ते स्केच आर्टिस्टला घेऊन आले. हो हो, या ना, या ना साहेब. साहेब तुम्ही बसा ना. नाही नाही, ठीक आहे. मी पाणी आणते. हा, हो ठीक. तुम्ही मिसेस JK ना, काल पोलीस स्टेशनला आला होता. हो, बरं झालं तुम्ही इथेच आहात. केज बनलं ना की ओळख पटते की बघा. मॅडम तुम्ही रेडी आहात? हो बसते. हो वहिनी आत येऊ का? JK सर, या ना. या बसा बसा बसा. अहो आई तुम्ही बसा. अहो तुम्ही बसा, माझं घर आहे. बसा बर, बसा, बर. बसा. मी कुठेही बसू शकते. बसा. बेबी तू इथे कसा काय? तू सांगितलं नाहीस मला इथे येणार आहेस म्हणून. नाही, काही ठरवून काही झालेलं नाहीये. खरं तर मी या सगळ्यांना ऑफिसमध्येच बोलवणार होतो, पण ऑफिसमध्ये इतकी कामं आहेत ना, म्हणून मग कॅन्सल केलं. आणि परत कसं आहे, द्या वहिनी द्या. वहिनीनं पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा येण्याचा त्रास नको. तू इथे कशी काय? अनुप्रियाला भेटायला आले. अच्छा, बरं झालं तुम्ही वेळेत पोहोचला. वहिनी तुम्ही कंटिन्यू करा. हा एक्झॅक्टली असाच दिसतो तो शूटर. तुम्ही याला कुठं पाहिलं का? नाही नाही बघितलंय. जरा नीट आठवा. नीट आठवा म्हणजे काय? मी नीट आठवूनच सांगते, या माणसाला मी ओळखत नाही. काय म्हणायचं काय तुम्हाला? मी सगळ्या क्रिमिनलचा ओळखते. मी दिली होती याची सुपारी. मॅडम मला तसं म्हणायचंच नव्हतं. अहो तुम्ही मिसेस आहात यांच्या, तुम्ही का सुपारी द्याल? मग तसं म्हणायचं मग तुम्ही आता काय बोलताय की रिलॅक्स रिलॅक्स. काय झालंय, एवढी का चिडतेस? आपण दुसऱ्यांच्या घरात आहोत. रिलॅक्स. अरे पण हल्ली घडतं ना असं सगळं. आई अगं हो. सर तुम्ही प्लीज बसा ना. शनाया प्लीज बस. तू बस. हल्ली असंच घडतं. मी सिरियल मध्ये बघितलं ना. काय असतं, ऑफिसमध्ये ना एक मुलगा आणि एक मुलगी असते. त्यांचं ना प्रेम प्रकरण जमतं. मग ती काय करते, त्याला मदतीला घेऊन तिच्याच नवऱ्याचा काटा काढते.
आई सॉरी हवलदार साहेब, सॉरी. आई सिरियल खूप आवडतात वाटतं. हो हो, मी खूप बघते, रोज बघते सिरियल. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की असं काही होऊ शकतं? हो ना, हल्ली काही घडतं. शना, तू दिली होती सुपारी? दिली होती का सुपारी? किती भित्री बघितलं ना, ही काय देणार हो सुपारी? आई तुम्हाला सांगतो, घरात झुरळ दिसलं ना की घरभर नाचत फिरते ते. बेबी, सगळ्यांसमोर काय आहे सगळं? जो म्हणजे तुमच्यापैकी कोणीही ओळखत नाही याला. नाही ओळखत. पण तुम्हाला तर कळलंय ना शूटर कोण आहे. तेव्हा साहेबांना सांगून लवकरात लवकर त्याचा तपास करा, कारण तो जोपर्यंत सापडत नाही ना तोपर्यंत आता मी काय गप्प बसणार नाही. आणि तू इथे असेपर्यंत मला स्वस्थ बसता येणार नाही. नाही तुला 2 दिवसात दुबईला पाठवलं तर नावाची शनाया नाही. तुम्ही काळजी करू नका साहेब, आम्ही लवकरच याचा शोध घेऊ. आणि तुम्हालाही कुठे दिसला तर आम्हाला प्लीज कळवा. बरं, येतो आम्ही. नाही साहेब, चहा टाकते ना. नाही नाही, काय हरकत नाही, असू दे. चला. थँक्यू. बरं वहिनी, आम्ही पण निघतो आता, आणि जो काही त्रास झाला त्याबद्दल माफी मागतो. नाही नाही सर, त्रास कसला? आणि मी पटकन चहा टाकते ना, थांबा ना, किंवा तुम्ही जेवून जाता ना. नाही नाही वहिनी, खरंच नको. ऑफिसमध्ये खूप कामं पेंडिंग पडले, नंतर कधीतरी. सर 2 मिनिटं लागतील चहा टाकला. चहा तरी घेऊन जा. वहिनी खरंच नको, कशाला त्रास, नंतर. चल निघायचं ना, त्या इथंच राहायचंय. वहिनी येतो. हा, काळजी घ्या. हो आई येतो. हा परत या हा, नक्की. नक्की नक्की. चल. हो, बाय. काळजी घे. चल. ह्यांच्यामुळे फुकटचं मागे झेंगट लावून घेतलंस तू. आई, उलट आपली त्यांना मदतच झाली. दोघं इतक्या टेन्शन मध्ये होते बिचारे. ती शनाया बघा ना, तिचा चेहरा असा एवढूसा झाला होता. तो शूटर सापडेपर्यंत शनायाला चैन पडणार नाही. रिलॅक्स बेबी. अगं सगळं ठीक झालंय आता, का टेन्शन घेतीये? रिलॅक्स, सगळं ठीक झालंय. तुला मी घरी ड्रॉप करू का? नाही नाही नको, तुला उशीर होईल मीटिंगला. नाही नाही, मी मॅनेज करेन ते, तू त्याचं टेन्शन नको घेऊ. नाही नाही, खरंच नको. मी कॅबने जाते ना. तू जा, वेळेत पोच, आणि पोचलास की मला कळव हा बेबी. नक्की. आता हस. असं नाही बेबी, नेहमी सारखं. दॅट्स लाईक माय वाईफ. येऊ मी आता. हो, बाय बाय. बाय. ओ गॉड, मी एवढी पॅनिक का होतीये? बाबू तर अंडरग्राऊंड आहे, म्हणजे तो कोणाच्याही हाताला लागणं इम्पॉसिबल आहे. नो 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 शनाया, तुला असं घाबरून चालणार नाही, नाहीतर पकडली जाशील तू. आता कुठलीही चूक खूप महागात पडेल. सगळ्यात आधी ना त्या मूर्ख बाबूला या प्लॅन मधनं आउट करायला लागेल, कारण त्या अनुप्रियाने त्याचा चेहरा बघितलाय. आता काहीतरी वेगळा विचार करावा लागेल, आणि मी करेन तेही ॲज सून ॲज पॉसिबल.
पिहू, काय चाललंय? आत ये. आई आई मस्त पाऊस आलाय बघ ना. किती छान वाटतंय ना, एकदम फ्रेश वाटतंय. हो ना. मला पण पाऊस इतका आवडतो ना. तुला माहिती लग्नाआधी पाऊस पडायचा ना, तेव्हा मी कविता करायचे. अशा सुंदरशा डायरीमध्ये ते कविता लिहायचे. डायरी ना आता आजीकडे असेल. जुन्या आठवणींमध्ये फक्त रमत बसतो. आता कविता करायला तुला कोणी बंदी घातलीये का? अगं आता वेळ कुणाकडे आहे बाळा. आपली सकाळ नाश्त्याच्या धावपळीत उजाडते. स्वयंपाक करता करता दुपारची संध्याकाळ होते. संध्याकाळ घरची आवराआवरी करता करता सरते. आणि रात्र सगळ्यांना जेवण वाढता वाढता मावळते. झाली की कविता. काय कविता झाली ना. वेडाबाई. ह्या भिजलाय हा. हो दादा. काय पूर्ण भिजलाय हा मुलगा. प्रथम काय चाललंय तुझा? बस तिकडे. किंवा मी तुला सांगितलं रेनकोट घेऊन जा, रेनकोट घेऊन जा. विसरला कसा तू? मला थोडी माहिती होतं पाऊस पडणार आहे. मला थोडी माहित होतं म्हणजे? अरे पावसाचे दिवस आहेत, पाऊस तर पडणारच ना. हा तुला सांगून येणार आहे का पाऊस? अरे मी आता येतोय, तू रेनकोट नको हा घेऊन जा उचलून दे. रेनकोट नको हा घालूस. जा जाऊन चेंज कर जा आता. मी काढा करते, लवकर खाली ये. आई काढा नको ना ग प्लीज, खूप कडू असतो काढा प्लीज. नाही पावसात भिजायचं नव्हतं मग. मला माहिती होतं का पाऊस पडणार आहे. माहिती होतं का म्हणजे? पावसाचे दिवस आहेत ना. अरे माहिती तू म्हणजे काय? चूक तुझी आहे, त्याची नाहीये. तू का त्याला रेनकोट नाही दिलास? आई पिहू मारू नको ना. जा लवकर चेंज करून ये. ताप यायचा नाही तर जा लवकर वर. तू बोललीस ना की चिडतो तो, पण बिचारा ग सुरसुर करतोय. काही बिचारा नाही येतो. रेनकोट फ्रेंड कडे दिला असेल आणि आपल्याला सांगतो विसरून गेलो. एक काम कर, कपाटात चेक कर, खोटं बोलतोय तो. या बाबतीत ना पिहू तो अगदी अविनाशवर गेलाय. काही गार खाल्लं ना की अविनाशला त्रास होतो. थोडस भिजले पण ना की त्यांना ताप येतो, सर्दी होते. अरे देवा, आज त्यांना पाऊस लागायला नको. छत्री रेनकोट सगळं विसरून गेलेत. देवी आई, खरंच यांना पाऊस लागायला नको. तर खूप त्रास होणार आहे यांना. अभि बाहेर खूप पाऊस आहे. काय करू मग? अरे पावसाळ्यात पाऊस नाही पडणार तर काय होणार? नाही नाही म्हणत होते सगळे, आता घ्या. आपल्याला अंधार पडायच्या आत निघायला पाहिजे, नाहीतर खूप ट्रॅफिक लागेल. किती वाजले? चल 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 चल, संपतच आलं बघ. फाईल सेव्ह करतो फक्त. सेव्ह. ऐक ना, आता निघतोच आहे तर खाली जाऊया, मस्तपैकी एक आल्याचा चहा घेऊया आणि मग घरी. येस. बाबूमुळे आलेलं हे टेन्शन घेऊन अवी सोबतचा वेळ वाया घालवून चालणार नाही. लवकरात लवकर बाबूचे पैसे देऊन त्याला कायमचं घालवून द्यायचंय. तू इथे म्हणजे आम्ही आता निघतोच आहे. हो ना, मग चल ना आपण एकत्र निघू. बाहेर छान पाऊस पडतोय, आपण टपरीवरचा चहा पिऊया. चल. बरं बरं, तुम्ही दोघं जा, मी निघतो. अभि कशाला? आपण एकत्र जाणार असं ठरलं होतं ना, मग कशाला तुम्ही दोघं जा? काय, माझं घर दुसऱ्या दिशेला आहे, मला लेट होईल. तुम्ही जा ना दोघं. हा अरे असं काय सगळे? ए राघव, आपण जाऊया ना दोघं. तो गेला तर जाऊ दे ना. घरी जायचंय मला आणि आम्ही कायम एकत्रच जातो. म्हणजे एवढे एकत्र की आमच्या गाडीला पण आमची सवय आहे. हो उशीर होतोय, आपापल्या घरी जाऊया ना प्लीज. हो, उशीर होतोय. आता राघव सोबत चहा प्यायला जाताना उशीर होत नव्हता, पण आता होतोय. सरळ सरळ सांग ना, माझ्यासोबत चहा पिण्यात इंटरेस्ट नाहीये तुला? चहाचं ऐकलंस का तू? चला. चला.
मला दिसला ना. मला पण दिसलंय. हे काय तुझं, जा इकडून. अगं मी म्हणलं छान पाऊस पडतोय, पण मस्त चहा पिऊया, आणि तू इथे कांदा भजी करतेस. कसलं भारी. आता कसं, अगं बाबांना किती आवडते कांदा भजी. पाऊस आणि कांदा भजी म्हटल्यावर इतके खुश होतात ना. बघ आता येऊ दे त्यांना, किती खुश होतील बघ. हो, हे सगळं ठीक आहे. मला सांग, तू रोमॅन्टिक गाणं का गात होतीस? सांग ना आई. आई 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 प्लीज, आता काय करते सांग ना आई. आई प्लीज सांग. छळू नकोस मला. प्लीज 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 प्लीज. सांगते, पाऊस पडतोय ना म्हणून असंच गात होते. आणि गात नव्हते, गुणगुणत होते, आणि तू आलीस. अच्छा, पाऊस पडतोय म्हणून गात होतीस का बाबांची आठवण आली म्हणून? हा आई सांग ना ग. नाही नाही सांगणार. आई, please सांग ना. तेलोत तेलोत. असं काय करतेस ग आई, सांग ना. की छळतेस ना तुम्हाला खरंच. थांब, तू प्रेमात पड, मग बघ मी तुला किती त्रास देते ते. मी प्रेमात अजिबात पडणार नाही. आजी बाई आहेस का तू? का छान पाऊस पडत असताना तरी असं बोलू नकोस पिहू. प्रेमाचा आणि पावसाचा काय संबंध? ऑफकोर्स आहे. अगं पावसात प्रेम फुलतं, बहरतं. तुला माहितीये, आमच्या कॉलेजच्या दिवसात, म्हणजे आम्ही जेव्हा आम्ही जेव्हा एकमेकांना डेट करत होतो ना. डेट? अगं म्हणजे त्यावेळेला असं काही डेट वगैरे नव्हतं, कमिटमेंट होत. तर आम्ही एकमेकांना कन्फेस केलं होतं. आणि अविनाश माहिती आहेत ना कसे, असे समोर येऊन उभे राहायचे. ते समोर आले ना पिहू, की मी इतकी लाजायचे ना, की काय बोलू काय नको मला काही सुचायचंच नाही. मग असेच पावसाचे दिवस होते आणि हे आले माझ्याकडे. मला म्हणाले, चल आपण मरीन ड्राईव्हला जाऊया. मला काही सुचलंच नाही. मी म्हणाले, मरीन ड्राईव्ह, तू आणि मी एकटे बाईकवर? मी म्हणलं नाही नाही नाही, मी नाही येणार मरीन ड्राईव्हला. ते म्हणाले, का? मी म्हणाले की नाही, मला भीती वाटते. तर ते काय म्हणाले माहितीये? काय? वो आशिकी क्या जो बारिश में ना भीगे. हे बाबा म्हणाले? शक्यच नाही. अगं हो, तेच म्हणाले. आणि तुला माहितीये पिहू, दिवसभर पाऊस पडत होता. तुला सांगते, त्या मरीन ड्राईव्हवर अविनाश आणि मी, की मज्जा आली माहिती, की मज्जा आली. कणीस खाल्ला आम्ही, भेळ खाल्ली, चहा प्यालो. पण एवढं सगळं मरीन ड्राईव्हवर कुठे मिळतं? अगं पहिलं मरीन ड्राईव्ह, मग गिरगाव चौपाटी, मग दादर चौपाटी. बापरे पिऊ, इतकी मज्जा केली आम्ही त्या दिवशी. आणि त्या दिवसानंतर आमचं ठरलं होतं की वर्षातला पहिला पाऊस आपण मरीन ड्राईव्हला जायचं, दोघं बाईकवर भिजत. मग आता का जात नाही तुम्ही? आई सांग ना. आता समीकरण बदललंय बाळा. मग आता काय आहे समीकरण?
पहिला पाऊस आणि माझ्या हातची गरम गरम कांदा भजी. गरम आहे. कमाल, मस्त झाले. चल 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 अरे, बाहेर ये. कशाला बाहेर ये? कशाला काय? पाऊस वगैरे छान नको, पडतोय. पाऊस मी- येतोय. छत्री वगैरे काय नाही 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 नाही, नको. अगं पाऊस आहे, पावसात भिजायचं नसतं शनाया. भिजायचंय, छान पावसात एन्जॉय करायचं आपण. अरे काय घरी जाऊन एन्जॉय करू ना. अनु मस्त भजी बनवणार आहे, आल्याचा चहा करणार आहे. तू चल ना. काय यार रवी, भजी चहा ते काय टिपिकल त्या काका लोकांसारखं वागतोयस. अरे जरा यंग लोकांसारखं एन्जॉय कर ना. यंग लोकांसारखं म्हणजे काय? म्हणजे काय? ए शनाया, अगं इकडे ये. ए अवी, अवी. नाही नाही हा, नाही हा, नाही नाही नाही. अंग अंग बिलगुन अंग अंग बिलगुन जवळ तू ये ना जरा चिंब चिंब मिठी मध्ये प्रीत तुझी दे ना जरा बघ झाले मन गुलाबी अन झाले क्षण शराबी बंधन आता नको मला देह देहात फुलतो जसा मोगरा हो, 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 तुझा श्वास तुझा स्पर्श क्षणा क्षण हवा 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 क्षणा क्षणा देना